मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी PSI प्रतीक्षा माळी। माझं 2022 च्या एक्झाम मध्ये जस्ट सिलेक्शन झालं। 1 ऑगस्टला माझा रिझल्ट लागला आणि माझं 1ली ते 4थी शिक्षण मानेवस्ती जत येथून झालं। त्यानंतर 5वी ते 12वी पर्यंत मी कन्या हायस्कूल जत येथे होते आणि मला डॉक्टर किंवा इंजिनियर यामध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट नव्हता। मला ऑफिसरच व्हायचं होतं, हे लहानपणापासून ठरलेलं। आणि मी खास 11-12वीला ऍडमिशन कला शाखेतून घेतलं, कारण यामध्ये वेळ जास्त मिळतो आणि पप्पांचा जास्त सपोर्ट होता। त्यांचंही म्हणजे मत होतं की मी MPSCच करावी, कारण मी करू शकते। आणि कला शाखेतून असं होत नाही असा काही विषय नसतो, सायन्सच व्हायला पाहिजे तेच हुशार असतात असं काही नाहीये, हे मी सिद्ध करून दाखवलंय। माझं त्यानंतर मी ग्रॅज्युएशन कोल्हापूर मधून केलं, राजाराम कॉलेज। त्यानंतर मी 2019 पासून स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली, पण त्यानंतर कोरोना चालू झाला आणि 1 वर्ष माझं घरीच होतं, त्यामुळे स्टडी एवढा काही इफेक्टिव्ह नाही झाला। त्यानंतर मी 2021 पासून प्रॉपर स्टडी केला आणि त्यामध्ये पण प्रिलिम्स फेल झाले, कारण सेकंड आन्सर कीने माझे 43 वरून 38 वरती मार्किंग खाली केलं आणि कट ऑफ लागलं 41चं। त्यावेळेस मी बरीच म्हणजे खचलेले, पण पप्पांचं एक वाक्य होतं की सगळेच फॉर्म भरतात 4 लाख, त्यापैकी तू फेल झालीस म्हणून काय झालं, आणि हे तुझं फर्स्ट म्हणजे पहिलं अपयश आहे। तर नक्कीच मी त्यामधून मी प्रेरणा घेतली आणि ठरवलं की आता फेल झालंय, पहिलं अपयश आहे, ते पचवायलाच पाहिजे। आणि त्यानंतर पुढे वाटचाल केली आणि मी ठरवलं की मला टॉप मध्येच यायचंय। ऍक्च्युली झालं असं की मला फर्स्टच यायचं होतं महिलांमधून, पण पेपर मॅनेजमेंट मध्ये मी थोडासा मार खाल्ला। 3 क्वेश्चन्स मला येत असून चुकले, नाहीतर मी आज सेकंड नंबरला असते नक्कीच। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अभ्यास कसा करायचा, तर अभ्यासाची सुरुवात आधी बुक लिस्ट पासून होते। तुमची बुक लिस्ट अगदी स्ट्रॉंग असणं, एकाच पुस्तकामध्ये सगळा अभ्यासक्रम जो आहे तो समाविष्ट असणं गरजेचं आहे। फक्त बाजारात जास्त विक्री एखाद्या पुस्तकाची होते म्हणून तेच पुस्तक यूज करायचं असं नाहीये। त्यासाठी जे पोस्ट होल्डर्स असतील त्यांचं मार्गदर्शन घेणं किंवा सल्ला घेणं जास्त महत्वाचं असतं, कारण त्यांना अनुभव जास्त असतो। आणि मला क्वांटिटी पेक्षा क्वालिटी स्टडीवरती माझा विश्वास आहे। क्वांटिटी म्हणजे कसं, बरेच MPSC मध्ये असं ठरवतात की आज 70 पेजेस झालेच पाहिजेत किंवा 100 पेजेस झालेच पाहिजेत, पण माझं असं नाहीये। मी जेवढा स्टडी करते त्यापैकी माझं असतं की माझं गणित की 90% त्यातला लक्षात राहिला पाहिजे, याला जास्त महत्व द्या। त्यानंतर रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस 20 दिवस आधी, त्या 20 दिवसाच्या पिरियड मध्ये तुमचा ऍटलिस्ट 2 वेळा तरी रिव्हिजन होणं गरजेचं आहे। पण बऱ्याचदा असं होतं की जस्ट वाचत राहतात, अरे आठवेल की, पण असं होत नाही। आणि तुम्हाला नॉलेज जरी असलं त्यावरती गंज चढलेला असतो आणि तो रिव्हिजननेच निघतो, या मताची मी आहे। त्यानंतर ग्रुप डिस्कशनला पण मी खूप महत्व देते, कारण ग्रुप डिस्कशन मध्ये कंटाळा नाहीये। जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता आणि त्यामध्ये इफेक्टिव्ह स्टडी होतो, कारण समोरचा आपल्याला सांगतो आणि आपण ते रिपीट पण सांगतो, त्यामुळे 4 पट आपला स्टडी इफेक्टिव्ह होतो। त्यानंतर सोशल मीडिया यापासून दूर राहिलं पाहिजे। म्हणजे आपण 5 मिनिटासाठी जस्ट एंटरटेनमेंट म्हणून बघायला घेतो, पण 1 तास कसा जातो काही समजत नाही त्यामध्ये। त्यामुळे सोशल मीडिया शक्यतो MPSC करणाऱ्यांनी बंदच ठेवावा। ऍक्च्युली मी तर फोनच बंद ठेवायचे, पप्पांना पण तेव्हा बोलायचे ज्यावेळेस मी मेसला जात असायचे आणि रस्त्यावरून जे 2 मिनिट मिळतील तेवढ्यातच माझं बोलणं व्हायचं। आणि प्रत्येक म्हणजे आपली मेंटल हेल्थ ही आपल्या हातात असते, त्यासाठी प्राणायाम करा किंवा एक्सरसाइज थोडीफार करा रोज, ज्यामुळे म्हणजे बसून बसून कमरेचा पण त्रास होतो किंवा फिशरचा त्रास असतो, तर त्याने ते कमी होतं। आहार पण चांगला घ्या आणि मित्रमैत्रिणी हा खूप मोठा रोल प्ले करतात MPSC मध्ये। तुम्ही फक्त जास्त मित्रमैत्रिणी आहेत अशा गोष्टीपासून थोडंसं लांब राहा। जेवढे मोजके पण योग्य मित्रमैत्रिणी असावेत, जे अभ्यासाशी रिलेटेड असावेत। तुम्ही चहाला गेलं तरीही तुमचा विषय अभ्यासाचाच असला पाहिजे, उगाच म्हणजे वायफळ चर्चेपेक्षा अभ्यासाला महत्व द्या।
आणि 2-3 वर्ष तुम्ही 2-3 नाही 4 वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे दिला वेळ तर 100% तुम्हाला पोस्ट मिळते. ऍक्च्युली एमपीएससी मध्ये आहे असं की एमपीएससी तुम्हाला तुमचा वेळ मागते आणि त्यानंतर तुम्हाला ती पोस्ट देते. त्यामुळे इन्व्हेस्ट जो वेळेचा आहे अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे, सुनियोजन करणं गरजेचं आहे. आपण सकाळी उठतो त्यातला जे ध्येय आहे त्याने आपल्याला झोपू नाही दिलं पाहिजे, त्याला ध्येय म्हणतात. कंटाळा आलाय, अरे उद्या आज एक दिवस सुट्टी घेऊ असं नाही करायचं. अभ्यासामध्ये सातत्य खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस कंटाळा आला असेल एका दिवशी तर तुम्ही समजा 13 तास किंवा 11 तास स्टडी करत असाल तर त्यातला 4 तास तरी तुम्ही जाऊन बसलं पाहिजे आणि बाकीचा एक 7 तास तुम्ही रेस्ट करू शकता. पण हे एखादा दिवस. पण जर सलगच 7 दिवस तुम्ही स्टडी करताय लगेच ब्रेक घेताय हे उपयोगाचं नाहीये. नक्की पोस्ट मिळेल ही, पण खूप वेळ लागेल त्यासाठी. कमी कालावधीमध्ये जर करायचे असतील तुमचे 2 ते 2.5 वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे फक्त अभ्यासाला द्या, 100% यश तुमचंच आहे. एमपीएससी मध्ये क्लास लावावेच असंही काही नाहीये, कारण मी प्रिलिम्सला एकही क्लास लावलेला नाहीये. पण मेन्सला आपल्याला गरजेचं असतं, कारण तो थोडासा नवीन असतो अभ्यासक्रम आणि प्री पेक्षा मेन्सला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा, कारण मेन्स वरती जास्त कट ऑफ ठरतं. त्यामुळे इंग्लिश आणि मराठी हे दोन सब्जेक्ट आहेत त्याचा नक्कीच तुम्ही म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही लावलाच पाहिजे क्लास, कारण ते क्वेश्चन पेपर जे असतात अनालिसिस करून ते शिकवत असतात आणि त्यामध्ये बरेच रिपीट क्वेश्चन्स येतात आणि एमपीएससी ला सुद्धा रिपीट क्वेश्चन्स असतात क्वेश्चन पेपर मध्ये. त्यामुळे तिथे बरेच मार्क मिळून जातात आपल्याला. आणि मी इंग्लिश साठी महेश पाटील सरांचा क्लास मी जॉईन केलेला आणि मराठीसाठी सोलाट सर जे आहेत एकदम बेस्ट आहेत. म्हणजे मला तरी वाटलं की खूप छान शिकवतात. मी पुण्यात असल्यामुळे मी पुण्यातच क्लास मेन्सचे केले, फक्त इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश साठी महेश पाटील सरांची नोट्स आणि क्लास केला जो ऑनलाईन होता. आणि सोलाट सर हेही पुण्यातच आहेत, मराठीसाठी खूप फेमस आहेत. मला तर खूप इफेक्टिव्ह वाटलं त्यांचं शिकवणं आणि मी तर हेच सजेस्ट करेन की लावायचा तर बेस्ट तोच आहे. बुक लिस्ट मध्ये करंट साठी मी पृथ्वी परिक्रमा मासिक वाचायचे आणि तेच बेस्ट आहे. त्यानंतर जिओग्राफी साठी सौदी सरांचं बुक मी रेफर केलं. त्यानंतर इकॉनॉमिक्स साठी कोळंबे सर, पॉलिटी साठी पण कोळंबे सर, हेच चांगले आहेत, उत्तम आहेत अगदी. आणि तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर वेगळी बुक लिस्ट थोडीशी आहे, पण गट ब करायची असेल तर ही तुम्ही फॉलो करू शकता. इकॉनॉमिक्स साठी पण कोळंबे सरच आहेत. मराठीसाठी मोरा वाळंबे सर आहेत. त्यानंतर इंग्लिश साठी मी फक्त सरांच्या क्लासच्या नोट्स मी यूज केल्या, पाटील सर, महेश पाटील सर जे पुण्यात आहेत. अजून कुठलं राहिलं? मला प्रेरणा यामध्ये माझ्या आई वडिलांनीच दिली, म्हणजे त्यांच्याकडूनच मी प्रेरणा घेतली. माझे पप्पा टीचर आहेत आणि त्यांना ऑफिसरच घरी हवी होती, त्यामुळे मी फोकसने खूप स्टडी केला आणि याच क्षेत्राकडे अशी मेंटॅलिटी होती माझी की मला ऑफिसर व्हायचंय, म्हणून मी याच क्षेत्राकडे मी जास्त लक्ष दिलं. आणि मी पुढच्यांना हेच सांगेन, म्हणजे जे कोण ऍस्पिरंट असतील त्यांना, की तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. अशा वाईट साईड गोष्टीमध्ये तुम्ही वेस्ट नका करू. तुम्ही पुण्यात जाता किंवा एखाद्या ठिकाणी जाता तर तुम्हाला वास्तवाचं भान असलं पाहिजे की तुम्ही कशासाठी आलेला आहात. तुम्ही मूवीज बघायला जाता, फिरायला जाता, हे अक्षरशः चुकीचं आहे. म्हणजे कधीतरी ठीक आहे, पण तुम्ही खूप फोकस्ड असणं गरजेचं आहे. मी जवळपास 3 महिने जेव्हा एक्झाम होती 16 तास स्टडी केलाय आणि त्यामुळेच मे बी मला महिलांमधून 4थ्या क्रमांकाचं पद मिळालं असं मला वाटतं. एमपीएससी एकदम बेस्ट स्पर्धा परीक्षा आहे, कारण डॉक्टर, इंजिनियर यांच्यासाठी बरेच ऍडमिशन फी जी गरिबांकडे नसते, पण एमपीएससी थ्रू जे एक्झाम्स घेतल्या जातात तिथं गरीब श्रीमंत अजिबात दरीच नसते. जो अगदी तळागाळातला व्यक्ती आहे तो 350 रुपये फक्त फॉर्म भरून तो एक्झाम देऊ शकतो. त्यामुळे गरिबी हे रिझन असू नये कोणाच्या सक्सेसच्या मागे. एवढंच बोलले.